प्रभाग क्रमांक 19 मधील महायुतीचे 19 ड चे उमेदवार राजेंद्र घुगे पाटील व क च्या निकिता वंजारी यांच्या प्रचाराला यावेळी रामेश्वर कॉलनी परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे। प्रभाग क्रमांक 19 ड मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र घुगे पाटील व निकिता वंजारी यांच्या प्रचाराला या ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे। प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर या जोडीला मतदारांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिवर्तनाचा संकल्प नागरिकांकडून यावेळी स्वागतातून स्पष्ट दिसून येत आहे। प्रभागातील विविध सोसायट्या, वस्त्या आणि मुख्य चौकांमध्ये प्रचार काढण्यात आला असून यावेळी महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांची औक्षण केले तर तरुणांनी घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला। राजेंद्र घुगे पाटील व निकिता वंजारी यांचा संपर्क ही कामाची तळमळ पाहून मतदारांमध्ये मात्र विश्वासाचे वातावरण आहे। प्रभागातील रखडलेल्या अनेक प्रश्नांबाबत आगामी काळात आपण विकास करणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे। मागच्या काळात अनेक विकास कामे झाली आहेत, आगामी काळात देखील कामं करण्याचा मानस राहील असं यावेळी प्रभाग क्रमांक 19 ड चे उमेदवार राजेंद्र घुगे पाटील व प्रभाग क्रमांक 19 क च्या उमेदवार निकिता वंजारी यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टीकडनं मला एक उमेदवारी मिळाली। तसंच महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेच्या वतीने 3 उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती। पैकी आमचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले, श्रीमती रेखाताई चुडामन पाटील तसेच गणेश भाऊ सोनवणे। शिवसेनेचे 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। उर्वरित आम्ही 2 उमेदवार प्रभागामध्ये 4 दिवसापासून प्रचार करतोय। मागील पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो पूर्ण प्रभागाचा विकास झाला, जवळजवळ 100 कोटीच्या माध्यमातून आम्ही 7-8 कोटीची कामं या प्रभागामध्ये काँक्रिटीकरणचे केलेत। डांबरीकरणचे कामंही माननीय गिरीश भाऊ महाजन असतील, माननीय नामदार आपले गुलाब भाऊ पाटील असतील, तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास साधण्याचं काम केलं आणि जवळजवळ 50 ते 60 कोटीचा निधी या प्रभागासाठी आणला। आपण बघत असाल, आपण आमच्या परिसरामध्ये राऊंड मारले असतील तर सगळीकडे जवळजवळ 90% रस्ते डांबरीकरण असतील, काँक्रिटीकरण असतील हे होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद एक जसे आनंदोत्सव असतो त्याप्रमाणे आम्हाला नागरिक प्रतिसाद देत आहेत। तसं आमच्या प्रभागामध्ये मेरूंची स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीसाठी सुद्धा मी मागच्या पंचवार्षिकमध्ये निधी हा 100 कोटीच्या निधीमधनं मंजूर केलेला होता। त्याचं टेंडर झालेलं होतं, वर्क ऑर्डर पण झाली होती, परंतु जळगाव शहरातील रस्ते खूप खराब झालेले होते। त्यामुळे जो आपला पहिला 100 कोटीचा जो निधी मिळाला त्यात काही रस्ते मंजूर झालेले होते आणि उर्वरित कामं ही रस्त्यांच्या ऐवजी इतर कामं टाकलेली होती। परंतु जी इतर कामं टाकलेली होती ते रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे ती कामं बदल करण्यात आली। तत्कालीन महापौर मी यांना विनंती केली होती की जितके रस्ते आवश्यक आहे काँक्रिटीकरण करणे, डांबरीकरण करणे, तितकेच मेरूंची स्मशानभूमी डेव्हलप करणे आवश्यक आहे। परंतु त्यावेळेस रस्त्यांसाठी त्या कामात बदल केला गेला आणि राहिलेली जी आता स्मशानभूमीचे जे विकास काम जे राहिलेलं आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत। परत आमच्याच प्रभागामध्ये लागूनच बगीचा आहे, त्याला लागून मेहरून तलाव आहे, तलावाची जे चौपाटी आहे। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी 15 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती कामं पूर्ण करणार। प्रभागामधील गटारी असतील, काही कल्व्हटर असतील, किरकोळ कामं आमच्या प्रभागात राहिलेले ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील। 2-4 दिवसापूर्वीच पिंपराळा येथे आमचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष रवीजी आले होते, त्यावेळेस नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आश्वासन दिलेलं आहे जळगाव शहराच्या नागरिकांना की पुढील 2 वर्षामध्ये जळगाव शहराचा हा पूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल आणि आम्हाला खात्री आहे आम्ही विकासाच्या कामावरती लोकांकडे मतं मागतायत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो। ते तुम्हाला संधी दिलेली आहे, प्रचार करतात घरोघरी जाऊन, काय नेमकं आम्हाला लोकांचा प्रतिसाद तर खूप छान मिळतोय आणि आम्हाला संधी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे।
पण मागच्या पंचवार्षिकला मामाने त्यांनी सगळ्यांनी खूप छान कामं केलेले. आता पुढे जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही अजून छान कामं करू. खूपच कमी कामं बाकी आमच्या या वार्डमध्ये, पण आम्ही सगळे कामं करू. आमच्या सहकारी नगरसेविका श्रीमती रेखाताई पाटील यांच्या माध्यमातूनही खूप मोठे कामं झालेले आहेत. त्यांचे पुत्र चिरंजीव जे आहेत मोठे आशुतोष भाऊ यांच्या पाठपुराव्यामुळे सुद्धा आमच्या प्रभागामध्ये खूप अशी मोठी कामं झालेली विकास कामं. आणि हे यांची शीट निवडून आलेली आहे, 100% आलेली. Hello guys, please like, comment and subscribe our channel.